परखड, एक गाव दोन तुकडे, कामाचा माणूस, रोखठोक, सकाळी 6लाच कामाला लागणारा. महाराष्ट्रातला नेता कोण असं विचारलं तर तुमच्या लक्षात आलं असेलच मी कोणत्या नेत्याबद्दल बोलतोय ते. अगदी बरोबर, अजित पवार. महाराष्ट्रातले असे हे राजकीय नेते आहेत जे सर्वाधिक 5 वेळा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी आरूढ झालेत. विकास कामाचं विजन असलेला नेता म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जातं. परंतु त्याच वेळी स्वतःच केलेल्या वक्तव्यांमुळे अडचणीत सापडलेले आणि आता आपल्याच काकाविरोधात अर्थात शरद पवारांविरोधात बंड केल्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी अजित पवार आहेत. राजकारणातल्या या दादा माणसाचं दादापण बंडानंतर लुप्त झाल्याचं दिसून येत आहे. बंडानंतर आव्हानं देखील वाढलेत. याच विषयी आपण महाराष्ट्राचा पॉवरफुल नेता या विशेष सत्रात जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रणव ढमाले. तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. मंत्री म्हणून संबंधित विभागाचं सखोल ज्ञान आणि प्रशासनावर घट्ट पकड ही अजित पवार यांच्या कामाची खासियत आहे. त्यांच्या राजकीय जडणघडणीत त्यांचे काका शरद पवारांचा वाटा किती मोलाचा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आज बंड करून अजित पवारांनी वेगळी वाट निवडली असली तरी ते देखील ही गोष्ट नाकारू शकत नाहीत. मोठ्या झाडाखाली दुसरं रोपटं झाडात परावर्तित होऊ शकत नाही असं म्हणतात. परंतु अजित पवारांच्या बाबतीत हे चूक ठरेल, कारण त्यांनी देखील त्यांच्या कामानं त्यांची वेगळी ओळख निर्माण केली. बारामती विधानसभा मतदारसंघाचे सलग 7 वेळा ते आमदार आहेत. अजित पवारांना राजकीय वारसा खूप मोठा आहे. त्यांच्या आजी शारदाबाई पवार पुणे लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. त्यांचे आजोबा गोविंदराव पवार सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. पुढे त्यांचे काका शरद पवार यांच्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठं व्यासपीठ निर्माण झालं. शरद पवार यांच्या वेळी त्यांचे बंधू आप्पासाहेब पवार शेतकरी कामगार पक्षाचे काम करत होते. वसंतराव पवार हे देखील आमदारकीला उभे होते. परंतु त्यांच्यानंतरच्या पिढीत शरद पवार 1967 मध्ये आमदार झाल्यानंतर सक्रिय राजकारणात दुसरं कोणी नव्हतं. 1991 साली अजित पवार पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि बारामतीतून विजयी झाले. अर्थात त्यावेळी शरद पवारांचा तो धोरणात्मक निर्णय होता. कधीही केंद्रात जायची वेळ आली तर राजीनामा पटकन देणारी व्यक्ती हवी, म्हणून त्यांनी अजित पवारांना त्यावेळी खासदारकीचं तिकीट दिलं होतं. अजित पवारांचा राजकारणातील पहिला प्रवेश छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा संचालक म्हणून झाला. त्यानंतर पुणे जिल्हा सहकारी बँकेवर ते आले. 1991 साली ते लोकसभा लढले व खासदार झाले. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतरच्या निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. परंतु अल्पमतात PV नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील केंद्रात काँग्रेस सत्तेवर आली. नरसिंह राव यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांना संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती करत केंद्रात बोलवलं. त्यावेळी शरद पवारांना केंद्रात जाता यावं यासाठी अजित पवारांनी अवघ्या 3-4 महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला आणि काकांसाठी बारामती लोकसभेची जागा रिक्त केली. दिल्लीत राहून परतलेले अजित पवार त्याच वर्षी म्हणजे 1991 साली बारामती मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पायऱ्या पहिल्यांदा चढले. 1991 ते आज तागायत म्हणजे 32 वर्षांहून अधिक काळ अजित पवार बारामतीतून आमदार आहेत. आमदार होताच त्यांना सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात कृषी राज्यमंत्रीपद मिळालं. मुंबईमध्ये जातीय दंगल उसळल्यानंतर शरद पवार पुन्हा राज्यात मुख्यमंत्री म्हणून आले. त्यांच्या सरकारमध्ये अजित पवारांकडे ऊर्जा राज्यमंत्रीपदाचा कार्यभार होता. शरद पवार दिल्लीत गेल्यानंतर पुणे जिल्ह्याचं संपूर्ण राजकारण अजित पवारांनी पाहण्यास सुरुवात केली. या कामातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतानाच अजित पवारांनी आपणच शरद पवारांचे वारसदार असल्याचं अप्रत्यक्षपणे दाखवून दिलं. 1999 साली शरद पवारांनी काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रात सत्ता आली. विलासराव देशमुखांच्या सरकारमध्ये अजित पवारांकडे पाटबंधारे विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. हा पाटबंधारे विभाग पुढे जलसंपदा मंत्रालयात विलीन झाला. तब्बल 10 वर्ष म्हणजे 2010 पर्यंत हे खातं त्यांच्याकडे होतं. 1999 साली काँग्रेस राष्ट्रवादीत ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र होतं. ते आजही कायम आहे. पण 2004 ची निवडणूक याला अपवाद ठरली. 2004च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 69 तर राष्ट्रवादीला 71 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळणं अपेक्षित असताना काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री बनले. शरद पवारांनी केलेल्या काही राजकीय तडजोडी आणि डावपेचांमुळे राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. त्यावेळी अजित पवारांना मानणारा मोठा गट राष्ट्रवादीत सक्रिय होता. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकले असते, परंतु त्यांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली. याविषयी अजित पवारांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली. पुढे सुप्रिया सुळे यांच्या राजकारणातल्या प्रवेशानं कायम अजित पवारांची तुलना त्यांच्याबरोबर होत गेली. शरद पवारांचा वारसदार कोण म्हणून अनेकदा प्रश्न विचारले गेले.
त्यावेळी पवार कुटुंबातून कधीच त्याला उत्तर देण्यात आलं नाही। या उलट सुप्रिया केंद्रात तर अजित पवार राज्यात असाच सूर ऐकायला मिळायचा। परंतु होनी को कौन टाल सकता है, आजची स्थिती काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीये। अजित पवारांचं राजकीय आयुष्य विकास कामांच्या कौतुकानं जसं भरलंय तसंच ते भ्रष्टाचाराच्या आरोपांनी देखील भरलंय। सिंचन घोटाळा, राज्य शिखर बँकेतील घोटाळा, सहकारी साखर कारखाना कवडीमोल दराने विकत घेतल्याचे आरोप, असे अनेक आरोप त्यांच्यावर झाले। विशेष म्हणजे 70,000 कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोप अजित पवारांवर आहे। 1999 ते 2009 या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला। सिंचनावर 70,000 कोटी रुपये खर्च झाले, पण सिंचन क्षेत्रात केवळ 0.1% सुधारणा झाली, असं निरीक्षण सरकारच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये होतं। या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते। भ्रष्टाचाराच्या आरोपाबरोबरच अजित पवारांनी अनेकदा अशी वक्तव्य केली जी त्यांना आत्मक्लेश करण्याची गरज भासली। 2013 मध्ये धरणात पाणी नाही तर शेतीला कुठून सोडायचं हे सांगताना अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर चौफेर टीका झाली। 2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली होती। त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवारांनी सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। यावरून देखील अजित पवार टीकेचे लक्ष बनले होते। फडणवीस पवारांचं ते सरकार केवळ 1.5 दिवसातच पडलं आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं। या सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते। कोरोना काळात या सरकारची संपूर्ण धुरा अजित पवारांनी सांभाळली। 2.5 वर्षाच्या काळानंतर शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदे आणि सहकारी भाजपसोबत गेले आणि मग या सरकार पडलं। वर्षभराने अजित पवार देखील राष्ट्रवादीत बंड करून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले। ज्यांनी राजकारणात, समाजकारणात आणि कौटुंबिक स्तरावर सर्व काही दिलं त्या काकांची अर्थात शरद पवारांची साथ सोडून पक्ष, चिन्ह, झेंडा असं सर्वच घेऊन गेलेले अजित पवार सध्या टीकेचे धनी झालेत। 83व्या वर्षी शरद पवारांना पुन्हा फिरायला भाग पाडणाऱ्या अजित पवारांची राजकीय कारकीर्द निर्णायक टप्प्यावर येऊन थांबली। शरद पवारांनी अजित पवारांचं आव्हान स्वीकारलंय आणि त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न ते राजकीय डावपेचातून करतायत। जनतेमध्येही शरद पवारांना सहानुभूती मिळताना दिसते। त्यामुळे विकासाचा मुद्दा घेऊन बाहेर पडल्याचं सांगणाऱ्या अजित पवारांना या लोकसभा निवडणुकीत जनता किती साथ देते, शिवाय बारामती लोकसभा मतदारसंघात स्वतः अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार व शरद पवारांची मुलगी व अजित पवारांची चुलत बहीण सुप्रिया सुळे यांच्यात लढाई आहे। जरी या ननंद भाऊजाई उमेदवार म्हणून एकमेकींच्या विरोधात असल्या तरी खरी लढाई अजित पवार व शरद पवार यांच्यातच आहे। यामध्ये कोण बाजी मारणार हे निकालातून स्पष्ट होईल। तुम्हाला याबाबत काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।